राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे अलंकापुरी पुण्यभोगी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात ठरता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हरिओ जो मद होय अनन्य शरण जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीच एक श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 18 ओळी क्रमांक 288 भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जे आपले भक्त शरणागत येतात त्या भक्तांचं मी जे अनन्य भावाने शरण येतात त्यांचं मी जन्म आणि मरण निवारण करतो. एवढंच नाही तर जे शरण येतात त्यांचा मी सेवक होतो. नीट ओळी ऐका परत. जो मज होय शरण जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य नीचे. जे शरण येतात त्यांचा मी शरणागत होतो. दास्य करी दासाचे उणे न साहे तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे ऐसा कृपेचा साय. असो आज ही प्रवचन रूपी सेवा काय निमित्त आहे तर वैकुंठवासी गुरुवर्य सौरम बाबा महान भगवत भक्त पिंपळवंडीकर सहज बाबा वायकर हे गुंजाळवाडीकर हेही महान भगवत भक्त आणि अखंड आषाढी कार्तिकी त्यांनी वारी केले आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्व भगवत भक्त वारकरी मंडळी त्यांचं ते वैभव त्यांचे ते असणारी शक्ती भक्ती त्याचा आपल्यावर कृपेचा वर्षाव होतो. फक्त आपल्याला ते कळत नाही जीवनामध्ये. साधूचं जीवन फार वेगळं आहे. आणि ते कळण्याकरताच हे आपली वारी आणि हे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तिथीचे उत्तम चरणरज वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जे वर्णन करतात त्यांना जो भक्तीचा महिमा तोच महिमा ऐकणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होतो. आपण श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक जाण परम भक्त. कीर्तन आणि श्रवण जीवनामध्ये मनुष्य देहाचं सापडले. मनुष्य देहात येऊन
जर भगवंताचं प्रेमाने नामस्मरण पूजा अर्चन जर केलं नाही, किती ऐश्वर तुमचं असू द्या, ते ऐश्वर फलकट आहे बर का. फलकट समजतं ना, हा फलकट भूस, हा सार, हा भगवंताचं नामस्मरण हे सार आहे. आणि बाकीचं जे वैभव असणार ते सर्व ही ह्या भगवंताच्या नामाच्या पुढे सार नाही, ते फलकट आहे हा जीवनामध्ये. मग आपण फलकटाच्या मागे लागायचं का सार बीज घ्यायचं? आपल्याला सगळ्याला कळतंय. भूस उधळून टाकायचं आणि बीजाचा साठा करायचा. तर आपलं जीवन मनुष्य जन्माला आलो, कोणी असो, कुठल्या जातीचा असो, लहान असो, वयोवृद्ध असो, यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. इकडं भगवत भक्तीमध्ये भगवंताच्या शरणागती करण्याकरता सकळ अशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामस्मरण हे जीवनाचं प्रत्येकाचं सार आहे. हा म्हणूनच आपली ही सहज बाबा वायकर, सावळेराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्व वारकरी मंडळी श्री क्षेत्र पिंपळवंडी आणि परिसर पंचक्रोशीमधले सर्व भगवत भक्त म्हणण्यापेक्षा आज आपण पंढरपूरला निघलोय. सामान्य रूपाने जरी असलो तरी आपल्याला अधिकार वारकऱ्याचा आहे. होय होय वारकरी पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघ्याची येणे. हा असं आपण सर्व वारकरी भक्त मंडळी श्री क्षेत्र पिंपळवंडीवरून आपला 5 तारखेला प्रस्थान झालं. 6 तारखेला लिमगावला आपला मुक्काम झाला. आणि आज लिमगावमधून येत असताना हे कावळ पिंपरी अनेक वर्ष, काय हे मंडळी जीवन नाही. काय वर्णन करावं, काय वानवाता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी. सामान्य रूपाने जरी तुम्ही ही सेवा करता, याच्यामध्ये प्रेम आहे, कोणी करू शकत नाही. हे प्रेम साधूच्या संतांच्या वर असणार प्रेम हेच आणि जीवनामध्ये सार आहे. तुम्ही काही जरी वारीला नाही आले तरी ह्या वारकऱ्यांची सेवा आणि ह्या 2 महात्म्यांची सेवा हे तुमच्या पदरात पटली. पण त्याला मात्र अजून एक पाहिजे. तुम्ही नाही आले तरी चालव. सकळ अशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामस्मरण हे नाही जाता तर आपल्याला कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, सुख होईल. अहो संसारात दुःखचे अनेक दुःख सांगू मी किती. पदोपदी संसारामध्ये दुःख आहे, प्रत्येकाला आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ. हे काम आणि क्रोध हे प्रत्येकाच्या पाठीमागे लागल्यात. कुत्री माऊली म्हण का, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ.
धर्म जागो सदैवाचा, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीवर संतांनी वर्णन केलंय. आपल्याला कळत नाही, पदोपदी दुःख भोगतो, पण संतांना त्याचा अनुभव आला आहे. हे सगळं मनुष्यजात सर्व जन्माला आलेत, जन्मल्यापासून मरणापर्यंत अनेक प्रकारची दुःख येतात. आणि त्यातल्या त्यात हे षडविकार हेच जीवनाला सगळं घातक आहे. आपल्याला वाटतं फार उदो उदो आहे, पण त्याच्या पद सगळं जीवन असार होतो. असार काम यश क्रोधेश, या ठिकाणी जिथं काम आहे आणि जिथं क्रोध आहे त्यांचं जीवन कधीही सफल होऊ शकत नाही. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. काम आणि क्रोध आपल्या ताब्यात पाहिजे, बंदीखाना. आणि ते असं होत नाही. त्याला भगवंताची शरणागती, भगवंताचं नामस्मरण आणि साधूंची सेवा. सेवा म्हणजे काय, हातपाय दाबायचे नसतात, त्यांनी जे सांगितलं ते अनुकरण करायचं असतं, त्याला म्हणतात सेवा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला फार त्याचा आनंद आहे. सुखी म्हणजे आनंदी. आणि तीच खरी कृपा आहे साधूची. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर अनुकरण आचरण केलं तर निश्चित संतांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवाळा म्हणून या. म्हणून मी आता बोलता बोलता तिकडेच बोलत राहिलो. काय जीवनामध्ये हे कावळ पिंपरीमध्ये आज आपला हा दुपारचा विश्राम असतो पालखी सोहळ्याचा. अनेक वर्ष मंडळी मोठ्या प्रेमाने आपलं संतांचं, साधू संतांची सेवा करतात. ज्यावेळी तेवढे धन्यवाद असो. आपण सर्व मंडळी पंढरपूरला येत असताना आज या पांडुरंगाच्या महाद्वारात आपलं हे थोडंसं अर्ध्या तासाचं प्रवचन असतं. असो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, जो मध होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक, माझ्याशिवाय इतरांची सेवा केली ते शरण आले त्यांचा उद्धार करत नाही. सेवा घेतात पण उद्धार करू शकत नाही. पण मीच, भगवान म्हणतात एकमेव मीच त्या संतांचं भक्तांचं आणि रक्षण करू शकतो. माझ्या विना दुसरं कोणालाही सामर्थ्य नाही. भगवान परमात्मा अनेक प्रकारे याच्यात नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरणं दिली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणं दिली. हो का माझिया निज भक्ता, नीट ऐका, हो का माझिया निज भक्ता, संसार व्यथेची बाधा. हो का माझ्या निज भक्ता, संसार बाधेची व्यथा. मला नीट आठवत नाही आठवत. या लागे हो का माझिया निज भक्ता, संसार बाधेची व्यथा, ते लाज मज भगवंता आणि मी भक्ता गांजून येते. जर माझ्या भक्तावर संकट आलं तर ती मला लाज, ही लाज, आणि ती लाज रक्षण करण्याकरता मी त्या भक्ताची सगळी संकट निवारण करतो. त्याच्या पुढे नाथ महाराजांनी वर्णन केलेले. प्रल्हाद गांजिता जगजेठी, प्रल्हाद गांजिता जगजेठी, मी प्रगटलो कोरडे काष्टी, वैकुंठ सांडून उठा उठी, गजेंद्रासाठी पाऊल. फार मोठ्या कथा आहेत ह्या.
पण मी संक्षिप्त बोलतो. प्रल्हादाची भगवंताचं नामस्मरण याला म्हणतात अनन्यता. बाकीचं पसारा टाकून एक भगवंताचं नामस्मरण करणं याला म्हणतात अनन्यता. आणि दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्ता पासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. अशा प्रकारे जीवनामध्ये आपण मनुष्य जन्माला आलो. याच्याकरता प्रल्हाद हिरण्यकश्यप आणि कयाधू मातेच्या पोटी जन्माला आले आणि भगवंताचं नामस्मरण कयाधू मातेने गर्भामध्ये प्रल्हाद असताना कयाधू मातेने नारदाचं भजन नामस्मरण ऐकलं. त्याचा परिणाम त्या प्रल्हादावर झाला आणि जन्मल्यापासून तो प्रल्हाद सारखा नारायण 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 नारायण. हिरण्यकशिपूचा नेम होता, जो कोणी माझ्या राज्यामध्ये नामस्मरण करील त्याचा मी शिरच्छेद करील. कोणीही भगवंताचं नामस्मरण करायचं नाही. आणि हा प्रल्हाद आता बरं आहे का, माझी आज्ञा मोडून अखंड नामस्मरण करतो. किती अरे प्रल्हादा, नामस्मरण करू नको, तो आपला वैरी आहे. पिताश्री बाबा, तो वैरी नाही, तो आपला सांभाळ करणारा आहे. अरे मूर्खान, तो ऐकत नाही. अशा प्रकारे शेवटी प्रल्हादाचं अखंड नामस्मरण चालल्यामुळे हिरण्यकशिपूने त्याला मारण्याकरता काय काय प्रकार केले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कथा. एका प्रयोगातच तो संपला असता. विष कहर विष पाजायला दिलं तरी त्याचं अमृत झालं. कडेलोट केला, शस्त्राने घाव घालायला गेला तर शस्त्र बोदडली. काय शक्ती भगवंताची, अफाट शक्ती. अशा प्रकारे आपण हे कशा करता हे चाललंय. एवढी संकट आली प्रल्हादावर, पण सगळी संकट भगवंताने निवारण केले. मग हे आपण कशासाठी ऐकायचं का? असं अनेक जरी संकट आली, आपण मुखाने नामस्मरण केलं तर संकट बाद होतात. म्हणून स्पष्ट पहिल्याच वेळी सांगतात नाथारात, हो का माझी निज भक्ता, संसार बाधेची व्यथा, ते लाज मज भगवंता, मी भक्ता गांजू नेती. अनेक संकट येतात प्रत्येकावर जीवनामध्ये. ती संकट निवारण करणारा एक भगवानच आहे. आणि जन्माचं मरणाचं तर पुनरुपी जननम पुनरुपी, पुन्हा पुन्हा किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. हे निवारण फक्त एक भगवानच आणि साधू संतच करू शकतात. म्हणून जीवनामध्ये आपण मनुष्य जन्माला आलो, काही करू नका. नाही पंढरपूरला गेले, नाही तीर्थयात्रा केल्या, तरीही त्याचं नाम, भगवंताचं नाम त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. मी मुद्दाम आपल्या सगळ्यांकरता हे बोलतोय, नुसतं वारकऱ्यांचं बोलून उपयोग नाही. आपण आता इथं समेष्टी मंडळी आहेत. म्हणून जीवनामध्ये फक्त असल त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणं हीच खरी शरणागती आहे. प्रल्हादाने काय केली शरणा, काय केलं? इतकं हिरण्यकशिपूने अडवलं, पण नामस्मरण सोडलं नाही.
याला म्हणतात अनन्यता. सगळे बाजूला करून अन्न आश्रयाचा त्याग. आपल्याला लय आश्रय घ्यावा लागेल आणि म्हणून अनन्यता घडत नाही जीवनामध्ये. कुठलाही आश्रय घ्यायचा नाही, एक भगवंताचाच आश्रय घेतला तरच जीवनाचं सफलता आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव, पुरवी वासना अंती ते आपणा अशी द्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात या ओवीचा हा आधार आहे. तुकाराम महाराजांचा अभंग. भगवान परमात्म्याची आपण शरणागती केली जीवनामध्ये. आपण वारीला चाललो, वारीला चाललेला असताना इतर गप्पा करायच्या नाहीत. राम म्हणता वाट चाली, यत्न पाऊला पाऊले. भगवंताचं नामस्मरण हेच खरं जीवनाचं सारे. वारकऱ्यांना हे बंधन. आणि जे वारीला येत नाही, जे असे साधू संतांची आपल्याला वारकऱ्यांनाही आश्रय देतात, यांनाही हेच साधन आहे. दोन्हीलाही एकच साधन आहे आणि साधनाची काही गरजच नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. भगवंताचं जर नाम चिंतन केलं तर काय होत नाही. तुकाराम महाराज अरे महाराज सांगतात, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी. भव सिंधू म्हणजे जन्म आणि मरण. हे जर आपल्याला चुकवायचं असेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण करा. त्याचं नामस्मरण केलं तर काय होतं, अविनाश करी आपुल्या ऐसे. तो अविनाशी आहे आणि म्हणून अविनाशी करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. तया इतकी नामाची शक्ती. बरं जीवनामध्ये जिथे असेल तिथे नामस्मरण प्रल्हादाने केलं म्हणून प्रल्हादाला भगवंतानी सोडवलं. दुसरा विषय काय, प्रल्हाद उगांजिता जगजेठी, मी प्रगटलो कोरडे काष्टी. कोरड्या खांबावरील हात मारली दुर्जने आणि स्तंभी नारायण. आणि त्या प्रल्हादाला मारणारा हिरण्यकश्यप त्याचा क्षणात वध केला. कोण करू शकतो? तो एकच करू शकतो, भगवान परमात्मा. म्हणून प्रल्हाद गांजिता जगजेठी, मी प्रगटलो कोरडे काष्टी. वैकुंठ सांडूनी उठा उठी, गजेंद्रासाठी पावलो. गजेंद्र हत्ती उन्मत्त झालेला मोठा परिवार. त्याचा आपला जसा मोठा परिवार आता नाही राहिला, पण पूर्वीच्या काळात होता ना. तो पण तो मोठा परिवार असायचा पूर्वी. पण आता असं तसं काय विचार नाही करायचा. असा मोठा परिवार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो हत्ती आजच्या सगळ्या गजेंद्र परिवारासहित एका सरोवरामध्ये आला. पण सरोवरात आल्यावर त्या सरोवरामध्ये एक मकर म्हणजे मगर, झपाडाशी मगर होती. आणि त्या मगरीने नेमका ह्या गजेंद्राचा पाय पकडला. आणि ते काही केलं त्या हत्तीला घेऊन ते मगर वडीत चाललो. तो वडीत चालल्यावर सगळा परिवार एकमेकाला धरून वडायला लागला. सगळा परिवार एकमेकाला धरून पण एवढ्याला घेऊन ते चाललो. त्या पाण्यामध्ये त्याचं लय बळ. एवढ्याला घेऊन चाललो. आता सगळे चालले होते. आता म्हणले काय याच्या का सगळी मारता का? एकाने सोडून सगळ्यांनी सोडलं. सगळ्यांनी सोडल्यावरती याच्या लक्षात आलं, अरे तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. आणि एका चक्री एवढे गेले, मी एकटाच राहिलो. म्हणून परिवार
अंतकाळच्या वेळे कोणीही कामाचं नाही. हे कोरोना मध्ये आता मी नाही जास्ती बोलत, पण प्रत्येकाच्या बहुतेकाच्या अनुभवाला आलं काय काय होतंय ते. मोठा काळ होऊन गेला, मोठा उपदेशच आलाय तो जीवनामध्ये. आपण वाचलोय, आपलं भाग्य. कोणी कोणाचं नाही. आणि मग त्या गजेंद्राचा देवाचा आठव केला. भगवंता, अरे सगळी गेले आणि मी एकटाच राहिलो रे, सांभाळ मला. आणि या कमळाचं फुल घेतलं, भगवंताला धावा केला. भगवंताला त्वरा झाली. त्वरा झाल्यावर देव निघाले घाई घाई. लक्ष्मी म्हणली, काय तेवढी त्वरा झाली, काय चाललंय तुमचं? हा कहे लक्ष्मी आणि ती कहे गजराज. इतक्या त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, गजेंद्र लागी नारायणे. इतकी त्वरा होती बरं. भगवंताचा धावा केला, ताबडतोब गजेंद्राचं रक्षण केलं. आपण अनेक देवतांची भजन करतो, सेवा करतो, पण नाथ महाराज म्हणतात, सांडून या श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवांचे करता भजन पूर्ण. ते देव मरके पूर्ण, मृत्यूग्रस्त पूर्ण. महाभारत त्याचे मरण काय वाढते, ते मरके. आणि शरण जाणार काय काय करणार, तेच मरत्या. आणि शरण जाणाऱ्यांचं कसं वाचायचं? म्हणून जो भगवान परमात्मा पूर्ण सगळ्यांचं, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता आणि राहील या हंता. नेहमी करून माझं माझं म्हणून फुकट जीवन घालवण्यापेक्षा हे सगळं संसार करावाच लागतो. आपल्या इंद्रियांच्या नियमाप्रमाणे सगळं करावं लागतं. पण ते करत असताना साधू संतांनी जसं केलं तसं आपण करावं. जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज. आता माऊलीचं नाव आपलं नाही जमायचं, कारण ते योगी होते. त्यांना काही परिवार नव्हता, त्यांना कामधंदा नव्हता. त्यांनी केलं ते बरोबर केलं, नामस्मरण. पण तीच अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, हे सगळे इथं तुम्ही आहेत. त्यांच्या मूर्तीस आणि ते चित्रलेखन केले. गोरोबा काका काय करत होते इथं बघा ना चरित्र. चिखल तुडीत होते, काम धंदा, मडकी गाडगी रांजण घडीत होते, चिखल तुडीत होते. आणि चिखल तुडवता तुडवता भजन, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. समाधी लागली, मूल पाया खाली आलं, तुडावलं, रक्त मास एक झालं. पण अखंड भगवंताचं नाम त्यांनी फार केलं. पण आपण विधीने थोडं तरी करा जीवनामध्ये. ह्या कथा कशासाठी ऐकायच्या, वारी कशासाठी करायची? का नुसत्या गप्पा मारायला? हे माझा अधिकार नाही या ठिकाणी बोलायचा. पण जीवनामध्ये सगळ्यांचं सार फक्त भगवंताचं नामस्मरण. कुठे असा चोखा मेळा मंदिरात जात नव्हता, दर्शन त्याला प्राप्त नव्हतं. ते बघा चोखा मेळा वाटायचं ना, रोहिदास शेणा नावे. बरं असो. पण भगवान परमात्मा अखंड त्यांचं नामस्मरण असल्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन देत होते. आणि शेवटी महत्वाचा विषय सांगायचा आता, थोडक्यात आवरायचं. किती बडबड केली फुकटे. सार म्हणजे चोखा मेळा अखंड नामस्मरण करीत होता. एक प्रसंग असा आला की हरिजन, आता मार म्हणायचं नाही, हरिजन मंडळी आणि मंगळवेढ्यामध्ये एक मोठा वाडा होता आणि तो पडायला झाला. म्हणून दुरुस्ती करण्याकरता गेले आणि ते दुरुस्ती करता करता तो वाडा खचला आणि सर्व हरिजन त्या वाड्यामध्ये मृत्यूग्रस्त झाले. त्याच्यात चोखा मेळा सुद्धा आणि भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. मृत्यूग्रस्त नाही म्हणायचं, बाकीचे गेले पण
हे जीवन मुक्त होते नामस्मरणाची शक्ती. चोखा मेळा गेला. भगवान परमात्मा नामदेवाला म्हणतात, नामदेवा हरे माझा चोखा मंगळवेढ्यामध्ये गडप झाला आणि तो त्याच्या अस्थी घेऊन ये रे. नामदेव म्हणतात, भगवंता अरे तिथे अनेक हरिजन होते आणि तुझा चोखा कसा आणायचा? म्हणजे अनेक जरी होते त्यांचा विचार मला नाही, पण माझा चोखा जिथे पडला तिथे विठ्ठल विठ्ठल ज्याचा ध्वनी असेल तो माझा चोखा आहे. देत हा जातो, सर्वांना जावं लागतं. हे सगळं साधू संतांनी समाधिस्थ झाले, पण समाधिस्थ झाले कुणी काय झाले तरीही ते चिरंजीव आहेत. हे जे अदृश्य रूपाने आजही हे जेवढे साधू संत आहेत ना सगळे चिरंजीव आहेत, एकही गेलेले नाहीत. त्यांच्या मुखामध्ये नामस्मरणाची शक्ती. प्रत्येकाचं हे एवढे लावलेले कशासाठी लावले ते आज आपल्याला अनुग्रह करणार आहेत. आपण फक्त त्यांना प्रेम द्यायचे. प्रेम दिलं का निश्चित ते आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारे तो चोखा तिथे पडला. तिथे नामदेवराय गेले आणि अनेक अस्थी उचलल्या, पण काही नामस्मरण ऐकायला मिळलं नाही. पण जिथं चोखा पडला होता ना त्या अस्थी हातात घेतल्याबरोबर विठ्ठल 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 असा ध्वनी कानावर पडला आणि चोखाने त्या अस्थी आपल्या त्याच्यात उपरण्यामध्ये घेतल्या आणि महाद्वारामध्ये आले. भगवान वाटच पाहत होते, कधी नामदेव येतोय माझ्या चोखेच्या अस्थी घेऊन. भगवान वाटच पाहत होते आणि नामदेव आले महाराज आणि भगवंताने आपला पितांबर पुढे केला. नामदेवा अरे त्या अस्थी माझ्या पितांबरामध्ये ठेव टाका. आणि त्या अस्थी नामदेवाने भगवंताच्या पितांबरावर सोडल्या. असा त्या अस्थीमधून गजर झाला. सगळे मंडळी म्हटले, काय वीरची अस्थी, आज आपल्याला सगळ्याला प्रबोध विठ्ठल 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 सगळ्यांच्या कानावर गजर. का त्या अस्थीला इतका आनंद झाला की आज मी कुठं आहे, होतो कुठं आणि आलो कुठं. प्रत्यक्ष ब्रह्मांड चालत त्यांनी माझा अंगीकार केला. आनंद अस्थीला होतोय, हाडांना होतोय. आणि आज त्या अस्थी भगवंताने आपल्याला जे पंढरपूरला जातात त्यांना माहिती, पहिलं चोखा मेळ्याचं दर्शन. खरा तो चोखा नावासारखा. कशासाठी आपण बोललो, त्यांनी फार केलं, आपण जर केलं तर त्याला लहान मोठ उंच नीचे काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती. कितीही बोललं तर याच्या पलीकडे काही बोलण्यात सार नाही. एवढं सांभाळायचं. असं तिथं कामामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. आपण वारीला चाललो तरी आपला हा धंदा आहे की नामस्मरणच करायचं. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे आणि ब्रह्मानंदे करताय. हे विठ्ठल नामस्मरण, फक्त नामस्मरण सोपं वाटतंय, पण तो नामात शक्ती पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्म नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. फक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. भगवंत सामान्य नाही. आज ज्ञानेश्वर महाराज योगी होते, योगी लावून ते समाधिस्थ होत होते. असे किती योगी होऊन गेले पूर्वीच्या काळामध्ये. त्यांच्या आधी महान योगी यांची संख्या नाही करता येणार. पण महाराजांनी भगवंताचं नामस्मरण केलं, त्याचा परिमाण परिपाक भगवान परमात्मा स्वतः
माऊलीला समाधी द्यायला, आणि एकटे भगवंतच नाही, त्या आळंदीमध्ये 5 कोसावर वैकुंठात असलेले साधू, ऋषी मुनी आणि सर्व देव सगळे भगवंताच्या दर्शनाकरता आणि माऊलीच्या दर्शनाकरता आले बरं. म्हणून कशाचा परिणाम? हे भक्तीचा रस आहे. भक्तीचा रस जीवनामध्ये, आणि ती भक्ती म्हणजे नामस्मरणातच आहे. नामस्मरण सोडून कितीही पूजा अर्चा केली तर भगवंताला प्राप्त आहे. केलेलं आपण प्रेम घेतो तो, पण त्याला आवडेलच असं सांगता येत नाही. पण आवडायचं फक्त नामस्मरण. नामस्मरणच जास्त आवडतं. म्हणून मुद्दा मी आज बाकीचं काही न बोलता भगवंताचं नामस्मरण आपण सर्वांनी करा. निश्चित तो आपला पाठीराखा आहे. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी सांभाळणार नाही. तोच आपला सांभाळ करतोय. चाले हे शरीर कोणाची सत्ते, आणि कोण बोलविते हरिवी. आत्मा निघून गेला तर काय अवस्था होते जीवनामध्ये. आणि आत्मा हाच भगवान परमात्म्याचा आपण अंश आहोत. आणि म्हणून सुखाची तळमळ लागलेली असते. सुखरूपायचा दुजा कोणी नाही, माझ्या पांडुरंगा सारी खातो. वेळ होऊन गेला ना, फार वेळ झाला आपल्याला. पुढे बहुत करणे, किती बोललं तरी एवढंच सारे माझ्या दृष्टीने. प्रत्येकाने आपलं जीवन वाटतं सगळ्यांना. कोणाला वाटतं का मी माझी दुर्दशा व्हावी, मी नरकाला जावं, कोणालाच वाटत नाही. पण आपलं जर वर्म चुकलं तर निश्चित तिकडे जावाच लागतं. जसं आपलं कर्म असेल त्याप्रमाणे भोगावंच लागतं. पण भगवंताचं नामस्मरण हीच एक शक्ती सर्व कर्माचं बाद करते. आणि नामस्मरण आपल्याला त्याच्या स्वरूपात मिळून घेतं. म्हणून तुकाराम महाराज अनेक ठिकाणी भगवंताचं काय केलं? तुकाराम महाराजांनी नामस्मरणच केलं. आपण त्या नामस्मरणाचा परिकार जसं माऊलीचं वर्णन केलं, एका मिनिटामध्ये तुकाराम महाराज नामस्मरण केलं. तर भगवान परमात्मा विमान घेऊन तुकाराम महाराज न्यायला आले. मग आपण नुसतंच ऐकायचंय का? ते आपल्यावर थोडा परिणाम व्हावा का नाही? त्यात थोडा तरी परिणाम व्हावा का नाही जीवनामध्ये? नाही का आपल्याला विमान? पण निदान आपण त्या स्वरूपामध्ये तरी मन रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केली विठ्ठलाशी कृपा. आणि भगवंताची कृपा ह्या नामाच्या याच्यातच आहे. पूजा हे करावे लागते. नामस्मरण हे विशेष आहे. अनेक नवविध भक्ती सांगितली, पण नवविध भक्तीचं खरं सार घोटवीन लाल ब्रह्मज्ञान हाती आणि मुक्त आत्मस्थिती साठे. घोटवीन भक्तीचं रसाय नामस्मरण. ब्रह्मज्ञानाला सुद्धा हेवा वाटतो. तुकाराम महाराजांचं चरित्र दिव्य आहे. भगवान आले, वैकुंठाला घेऊन गेले, हा तर सोडून द्या. पण त्यांच्या जीवनामध्ये असताना इतर ऋषी मुनी सगळे तुकाराम महाराजांचा हेवा करीत होते. म्हणून घोटविनला ब्रह्मज्ञानी आणि मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी. भाग्य कशाला म्हणतात? देवाला ऋणी केलं. कशाने? प्रेमाने अखंड नामस्मरण केलं. तर देवावर ऋण होतं, ऋण. आणि ते ऋण फेडायकरता भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, ज्यांच्या आपण समवेत चाललो, महान भगवत भक्त वारकरी सावळेराम बाबा आणि साधू बाबा, विशेष हे मंडळी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज,
सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज, तुकाराम महाराज आदी करून साधू संतांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि म्हणून ही वारी आपल्याला समोर चाललेली आहे. म्हणून त्यांच्या चरणावर ही सेवा समर्पण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.